वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात महामार्गाच्या कामात गेल्या असून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे. आमदार हिना गावित यांचं वक्तव्य. सभापतीजी, जमीन अधिग्रहणचे अनेक विषय जे आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा प्रत्येक वेळेला टाय येतो, आंदोलनं होतात आणि मंत्री महोदयांनी आता जे काही उत्तर दिलं की आपण ह्या संदर्भामध्ये जिथे जिथे अडचणी असतील तिथे मीटिंग करूयात. वाशिममध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी लोक हे नॅशनल हायवेचे काम चालू असताना आमच्याकडे यायचेत आणि प्रत्येक वेळेला त्या जमिनीच्या मोबदल्याबद्दलच आम्हाला सुद्धा तक्रारी करायचे, भांडायचे सुद्धा. आणि अशा वेळेला लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला एक रोल अदा करावा लागतो आणि नियमांनी त्यांना मिळवून देण्यासाठी सुद्धा भांडावं लागतं. एक पत्रकार आहेत वाशिमचे, नितीन पगार नावाचे, त्यांची नॅशनल हायवेच्या बाजूला एक छोटी 1 एकर 2 एकरची जमीन होती, त्याच्यामध्ये संपूर्ण माल डंप केलेला होता. त्यानंतर त्या संबंधित लँड ॲक्विजिशन अधिकाऱ्याला किंवा त्या नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्याला मी वारंवार पाठपुरावा केला की यांना तुम्ही मोबदला दिला पाहिजे. काय मोबदला दिला पाहिजे? सभापती महोदय, 1 मिनिटामध्ये संपवते. काय मोबदला दिला पाहिजे? त्याची जमीन पूर्ण खराब झालेली, त्याला जमिनीला त्यांनी फक्त 75,000 रुपये मंजुरात दिली. तर माझं असं या ठिकाणी मागणी आहे किंवा सांगणं आहे, मंत्री महोदयांना माझी विनंती असेल की तुम्ही जी मीटिंग लावताय तर त्या मीटिंगमध्ये वाशिमला सुद्धा आपण बोलवावं त्या आपल्या मीटिंगमध्ये. आणि असे जे काही प्रकरण येतात ज्यामध्ये केवळ थातूरमातूर काहीतरी उत्तर दिला तर थातूरमातूर पैसे दिला तर तिथे काही त्या जमिनीची परत चांगली होणार नाही आणि ती जमीन चांगली होणार नाही, लावगडी योग्य पण होणार नाही. तर असे पण काही प्रश्न आहेत, तर त्या संदर्भामध्ये मंत्री महोदय पुढच्या या मीटिंगमध्ये आम्हाला सुद्धा बोलवतील का, हा पण माझा प्रश्न.